झी 24 तास एक पाऊल पुढे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळावर उपाययोजना जाहीर करताना जालना शहराला पाणी पुरवठ्यासाठी 11.5 कोटी देणार असल्याची घोषणा केली आहे। तर उस्मानाबाद शहरासाठी 25 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे। दरम्यान पाण्याअभावी फळबागा करपल्या असतील तर अशा फळबागांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन देखील अजित पवारांनी दिलं आहे। जालना शहर पाणी पुरवठा योजना 31 मार्च 2013 पर्यंत काही झालं तरी पूर्ण करायचीच, अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे। सध्या 25 कोटी 50 लाख रुपयाची रक्कम मंजूर केली, 14 कोटी रुपये दिलेले आहेत। त्याचप्रमाणे उस्मानाबाद सारखं महत्त्वाचं जिल्ह्याचं ठिकाण असणारं शहर, त्या शहराच्या पाणी पुरवठा योजनेच्या करता 28 फेब्रुवारी 2013 पर्यंत ती योजना पूर्ण करायचं नियोजन आहे। त्याकरता 51 कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर निधी केला। जिथं जिथं दुष्काळी परिस्थिती आहे त्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये ह्या फळबागांच्या बद्दलचे पंचनामे देखील करण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।